जनतेत आणि जमिनीवर राहिलं ना काय नसतं, फॉलोअर्स काही सगळं जनता भल्या भल्यांना जमिनीवर आणते. हा या निकालाचा सर्वात मोठा मतितार्थ जर असेल तर तो आहे. तुम्ही म्हणला की मी जनतेतनं लढून आलो हे ते. असं वाटतं का तुम्हाला वसंत मोरे जनतेत नव्हते? असं नाही म्हणतायत. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी असते. माझे वस्ताद, माझे राजकीय गुरु मुरलीधर अण्णा मोहोळे आहेत. वस्ताद, मला ही कुस्ती खेळायची आहे आणि या कुस्तीची गदा मी तुम्हाला जिंकून दाखवणार आणि माझ्या वस्तादाला मी ती गदा त्या ठिकाणी आणून दाखवली, हा गड मी आणून दाखवला. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. पुणे महापालिकेत भाजपनं आपली सत्ता पुन्हा एकदा आणली आहे. 119 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. 125चा भाजपचा नारा होता, परंतु कुठेतरी जवळपास भाजप पोचले. परंतु महापौर हा भाजपचाच बसणार असल्याचं स्पष्ट झाले. या लढतीत सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, ते म्हणजे प्रभाग क्रमांक 38. कारण या प्रभागातून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे लढत होते, परंतु त्यांना एका पैलवानाने चितपट केला आहे. ते पैलवान म्हणजे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत व्यंकोजी खोपडे. सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर काय पहिल्या भावना आहेत? खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी झालेली आहे याच्यामध्ये जनतेमधला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून मला दिलं. कारण की जनतेशी माझी असणारी नाळ, जनतेबरोबर माझा असणारा संवाद, जनतेशी माझा असणारा प्रेमाचा भाव हा अनेक लोकांना माहिती आहे. आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचा एक विश्वास देण्याचा आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे हा निकाल आहे. एवढंच या निमित्ताने मला वाटतं. तुम्ही म्हणला की मी जनतेतनं लढून आलो हे ते. असं वाटतं का तुम्हाला वसंत मोरे जनतेत नव्हते? असं नाही म्हणतायत. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक जण हा जनहितासाठीच त्या ठिकाणी काम करत असतो. परंतु माझं जे काम करण्याची पद्धत ही यावेळी लोकांना भावली असेल, त्यामुळे लोकांनी यावेळी मला प्राधान्य दिलं आणि त्या ठिकाणी भरघोस मताधिक्य देऊन, मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचा माणूस, त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर जमिनीवर उतरणारा माणूस, त्यांनी निवडून दिला. या निमित्ताने महाराष्ट्रात फॉलोअर्स आहेत 5-6 लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत, ते कुठेतरी कमी पडले असं वाटतं का मग तुम्हाला? फॉलोअर्सवर जायचं म्हटलं तर माझे निकालाच्या दिवशीपर्यंत खरं सांगतो 3,500 फक्त फॉलोअर्स होते. आता निकालानंतर मला लोक शोधत आज कुठेतरी माझे 10,000वर फॉलोअर्स आले. 10 पण नसतील पोचले अजून. त्यामुळे फॉलोअर्स वगैरे हा म्हणजे निकाल नसतो. म्हणून तर म्हटलं जनतेत आणि जमिनीवर राहिलं ना काय नसतं, फॉलोअर्स काही सगळं जनता भल्या भल्यांना जमिनीवर आणते. हा या निकालाचा सर्वात मोठा मतितार्थ जर असेल तर तो आहे. वसंत मोरेने, आता खरं तर तुम्ही म्हणाल सारखं वसंत मोरे नाव घेतो, पण त्यांनी एक आरोप केला की ही निवडणूक तुम्ही EVM वर जिंकली आहे. त्यानंतर ते लाईव्ह आले, तिथं बराच गोंधळ घातला होता त्यांनी. मी तुम्हाला सांगतो, मी त्यांचं लाईव्ह अजून काही पाहिलं नाही, कारण की तेवढा वेळ पण नाही. म्हणजे की बाबा निकाल लागला नंतर सगळे शुभेच्छा द्यायला, सगळे ज्यांनी कष्ट केले, जे या ऐतिहासिक विजयाचे भागीदार आणि साक्षीदार होते, या सगळ्यांनी त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला. मग तेव्हापासून आतापर्यंत सगळे भेटायला, त्यामुळे लाईव्हच पाहिलं नाही मी, खरंच पहिल्यांदा प्रामाणिकपणे सांगतो. परंतु मी एक आवर्जून सांगेन, EVM वर त्या ठिकाणी दोष देण्यापेक्षा मी तुम्हाला आवर्जून सांगेल की त्यांनी जी लाईव्ह केली, मला 1-2 सांगितलं की असं काहीतरी बोलले ते, की असं झालं तसं झालं, जे काय असेल त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचे त्या ठिकाणी मुद्दे मांडले. परंतु जी आता बूथ वाईज जी काही मतदार झालंय फेरी वाईज, ते आता अधिकृत मला अजून माझ्या हातात आलं नाही, येईल ते माझ्या हातामध्ये. ते आलं की मी त्या ठिकाणी ते सगळ्यांनाच येऊन जाईल, सगळ्यांकडेच येईल. त्याच्यात कळून जाईल कुठं कसं मतदान झालं. आणि EVM जर त्या ठिकाणी जर त्यांना वाटतंय ना EVM वरती, तर खऱ्या अर्थाने माझं जे 2000ची माझी आघाडी होती, ती आघाडी त्यांनी ज्यावेळी 7व्या आणि मला वाटते 6व्या-7व्या फेरीमध्ये, ज्यावेळी संतोषनगर हा भाग जिथं पूर्वी त्यांच्या
अखेरीत त्यात काम चालायचं. त्यांचा वॉर्ड होता तो महानगरपालिकेचा. त्या भागात नंतर ती 2000ची आघाडी 70 मतावर कशी काय आली? मग तिथं UM नाही का? असं नाही म्हणतायत. म्हणजे तिथं तुम्हाला ज्यावेळी आघाडी माझी कमी झाली त्यावेळी तुम्ही अक्षरशः तिथं म्हणजे जे मतमोजणी होते, मी तर नव्हतो आतमध्ये, ते म्हणायला लागले की त्यावेळी बाहेर येऊन पार गुलाल उडवायच्या तयारीत ते होते. म्हणजे तुमच्या भागात तुम्हाला मतदान मिळलं, तिथं तुम्ही त्यावेळी UM नाही. आणि ज्या भागातून मला तर मी म्हणतो, मला संतोषनगर मधून पण मतदान झालं, मला कात्रज गावातून मतदान झालं, मला बालाजीनगर आंबेगावकरांनी तर अक्षरशः माझी पंचायत समितीला राहिलेली सर अख्खी आंबेगावकरांनी काढून टाकली. त्यावेळी मला पंचायत समितीला त्यांच्याकडून, मला तिथला स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना मला चॉईस करता आलं नाही. पण यावेळी संपूर्ण आंबेगावकरांनी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद दिले आणि त्या ठिकाणी मोठं योगदान आंबेगावकरांचं राहिलं त्यामध्ये. तुम्ही सरपंच होता आणि आता नगरसेवक झाला, हा प्रवास नेमका कसा राहिला? मी खऱ्या अर्थाने सांगतो, मी ज्यावेळी सरपंच ज्यावेळी झालो गुजर निंबाळकरवाडीचा 2017 साली, त्याच्या आधी 3 महिन्यापूर्वी आधी थेट लोकनियुक्त सरपंच हा GR पहिल्यांदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काढला. आणि मला पुणे जिल्ह्यातला पहिला पुरुष गटातला पहिला थेट जनतेतला सरपंच होण्याचा बहुमान त्यावेळी मिळाला. आणि मी माझ्या गावामध्ये प्रचंड, छोटं गाव जरी असन तरी त्या गावामध्ये प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केला. बेसिक ज्या गोष्टी आहेत, दैनंदिन ज्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती काम केलं. रस्ता, पाणी. मी माझ्या त्या ठिकाणी स्वमालकीची जागा स्मशानभूमीला त्या ठिकाणी बक्षीसपत्र करून दिली. म्हणजे आम्ही नुसतं राजकारणातून काहीतरी साध्य करायचे यासाठी राजकारण करणारी मंडळी ना होय, तर आम्ही समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आपण या पृथ्वीतलावरती ज्यावेळी आपल्याला परमेश्वरांनी जन्माला घातलंय, तर आपण त्याची उतराई म्हणून काहीतरी दायित्व लागतं, या भावनेतून काम करणारा आमचा परिवार आहे. आणि त्यामुळंच मला वाटते संपूर्ण प्रभागात आमचा परिवार असन, मी असेल, हा भावलो असन आम्ही सगळ्यांना. आणि मी माझ्या पहिल्या प्रचार म्हणजे मी जी जनयात्रा काढली होती, त्या जनआशीर्वाद यात्रेच्या नारळ फोडल्यानंतर मी सांगितलं होतं की हा जगन्नाथाचा रथ आहे, हा माझ्या एकट्याच्याने ओढला जाणार नाही, सगळ्यांनी त्याला हात लावा. निश्चित आज सगळ्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक हात या रथाला लागले आणि हा रथ यशस्वी त्या ठिकाणी झाला. आता तुमचं गाव जे आहे ते महापालिकेत समाविष्ट झाले, नेमकं तुमच्या आता विकासाचं विजन काय असणार आहे? कारण नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा कचऱ्याचा, पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न आहे. मी आवर्जून सांगेल, अजून आम्ही पायाभूत सुविधांनाच झगडतोय, रस्ता, पाणी, लाईट, कचरा याच. परंतु मी आवर्जून सांगेन, या सगळ्या आघाड्यांवर तर काम करणारच मी. परंतु याच्या व्यतिरिक्त केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे, महानगरपालिकेचे मोठमोठे प्रकल्प, प्रोजेक्ट या भागामध्ये मी उभं करणार. आणि आदर्श प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक 38 हा पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक होईल. अशा पद्धतीचं काम येत्या 5 वर्षात मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाचा राजकारणात एक वस्ताद असतो, तसा तुमचा वस्ताद कोण आहे की तुम्ही ज्या वस्तादाच्या मदतीनं ह्या पुढच्या पैलवानाला चितपट केले? वस्ताद माझे कोण आहे? आता संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञाते माझे वस्ताद, माझे राजकीय गुरु मुरलीधर अण्णा मोहोळे आहेत. आणि मला अण्णांना खऱ्या अर्थाने सांगतो, एखादा पैलवान आपल्या वस्तादाला सांगत असतो किंवा वस्ताद पैलवानाला मार्गदर्शन करत असतात, पण मी माझ्या वस्तादाकडे हट्ट केला होता की वस्ताद मला ही कुस्ती खेळायची आहे आणि या कुस्तीची गदा मी तुम्हाला जिंकून दाखवणार. आणि माझ्या वस्तादाला मी ती गदा त्या ठिकाणी आणून दाखवली, हा गड मी आणून दाखवला. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. तर हे आपल्यासोबत होते व्यंकोजी खोपडे आणि त्यांनी सांगितलं की आता या प्रभाग क्रमांक 38 मध्ये कसं काम करणार आणि त्यांनी त्यांच्या राजकारणातला वस्ताद मुरलीधरांना मोहोळे असल्याचं सांगितलंय. अक्षय साबळे, आपलं महानगर.